हॅलो. तर सकाळी आम्ही जेव्हा उठलो तेव्हा चिनू पण उठून गेला आणि मग मी ह्यांचा डबा वगैरे बनवत होते आणि ह्यांचं हे आवरत होते. तर तो गाडीवर बसून आम्हाला दोघांना ऑब्झर्व करत होता. नंतर मग ह्यासाठी रेडी झाले आणि गाडी काढत होते तर चिनू लगेच असं रडायला लागला. आणि सकाळी उठल्यापासून त्याला या डमरूसोबतच खेळायचं होतं. तर हे डमरू आम्ही चिनूसाठी काशीमध्ये घेतलं होतं. आणि मग नंतर तो खेळत होता म्हणून छानपैकी चिनूसाठी नाश्ता बनवला आणि मी पण चणे खात खात आम्ही दोघांनी खूप मस्ती करत खाऊ वगैरे खाल्ला. आणि मग नंतर तो असं माझ्या मागे येऊन माझ्या बोसोबत खेळत बसला होता आणि व्हिडिओ काढायला लागला की लगेच कॅमेऱ्यामध्ये बघून मस्त स्माईल पण दिला. आणि आज काय झालं होतं काय माहिती, त्याचं एनर्जी लेवल इतक्या हायवर होतं की तो खेळून खेळून कंटाळतच नव्हता आणि दिवसभर एकदा पण झोपला नाही. आणि मग त्याला बघून मलाच कंटाळा येत होता. पण फायनली हे आल्यावर मला थोडंसं आराम भेटला आणि हे चिनूला घेऊन बाहेर गेले थोडं फिरायला. नंतर मग मी माझं कामं वगैरे सर्व आवरलं, बाहेर सगळं झाडून पुसून पाणी वगैरे मारून घेतलं. आणि ते बाजूलाच तुळशीचं झाड होतं, ते काय लक्षच गेलं नाही. मग त्याला मस्त पाणी वगैरे टाकून ठेवलं. छानपैकी मुगाच्या डाळीचा हलवा बनवला होता, खूप मस्त टेस्टी आणि खूप छान झाला होता. आणि ह्याची रेसिपी जी आहे ना ती मी मोठ्या व्हिडिओमध्ये माझ्या व्लॉगमध्ये देईनच, जाऊन नक्की एकदा चेक करा आणि तुम्ही पण एकदा नक्की बनवा. आणि मग रात्री चिनूला काय खायचंच नव्हतं म्हणून तो काही खाल्लाच नाही आणि मस्त असं मस्ती करत बसला होता. मग त्याला छान खेळत खेळत असं संपला आजचा दिवस. भेटूया परत. चलो बाय.